SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच कायदा. मुकादमाकडून होणारी फसवणूक टाळणार. मुकादमाकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ऊस तोडणी मजूर व शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार लवकरच कायदा करणार आहे. राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी मुकादम, ऊस तोडणी मजूर यांच्यात उचलीच्या रकमेवरून होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टाळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊस तोडणी मजुरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ नये असा सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रस्तावित कायद्याचा मसुदा कामगार व सामाजिक न्याय विभागाने, सहकार, गृह, विधी व न्याय विभागांच्या समन्वयातून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार, साखर कारखान्यांच्या संघटनांशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीसमोर विचारार्थ ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ऊस तोडणी मजूर पुरवण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांकडून मुकादमांशी करार केले जातात. त्यासाठी मुकादमांना कोट्यवधी रुपयांची उचल ॲडव्हान्स रक्कम दिली जाते. परंतु मुकादमाकडून अनेकदा कराराचे पालन होत नाही. कराराप्रमाणे मजूर पुरवले जात नाहीत. कमी संख्येने किंवा कमी दिवस मजूर पुरवले जातात. तोडणीची कामे पूर्ण होत नाहीत. अनेकदा मजूर हंगाम पूर्ण होण्याआधीच काम सोडून निघून जातात. त्यामुळे साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तोडणी मुकादमाकडून वाहतूकदारांची हत्या होण्यासारखे गुन्हे घडतात. तोडणी मजुरांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. अशावर आळा घालणे हा या कायद्याचा उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. ऊस तोडणी मजुरांच्या हितरक्षणासाठी शासनाने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली असून यामधून मजुरांच्या मुलांचे शिक्षण, मजुरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. हे लाभ अधिकाधिक मजुरांपर्यंत पोहोचावेत यासाठी मजुरांचे सर्वेक्षण आणि आधार क्रमांकावर आधारित नोंदणीची आणि ओळखपत्र देण्याची कार्यवाही प्रगतीपथावर होत आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.